टुडे इज द लास्ट डे ऑफ 2025 आणि हे वर्ष संपण्याच्या आधी आपण चालू केलं होतं 2025चा पैशाचा रिपोर्ट कार्ड काढण्याचा प्रयत्न. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण 10 पैकी 5 खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन्स पाहिले ज्याच्या थ्रू आपण आपला स्कोअर काढला. बऱ्याच जणांनी मला स्कोअर कमेंट करून कळवला, काही जणांनी मला व्हॉट्सअप मेसेज केले, काही जणांनी मला पर्सनली कॉल करून त्यांचा स्कोअर सांगितला. तर खूप छान वाटलं. मित्रांनो, राहिलेले 5 खूप महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. तर तुम्हाला या 5 पैकी किती मार्क पडतात हे पण जरूर कळवा आणि टोटल आउट ऑफ 10 तुमचा स्कोअर किती झाला हे पण जरूर तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि ज्या ह्याच्यामध्ये आपण मागे असू त्याच्यामध्ये 2026 मध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, लेट स्टार्ट विथ द Q&A सेशन. 6th क्वेश्चन आहे, तुम्ही तुमचे इन्व्हेस्टमेंट बकेट्स बनवले आहेत का? तर आपल्या गोल्सनुसार शॉर्ट टर्म, मिडियम टर्म आणि लॉंग टर्म नुसार आपण आपले इन्व्हेस्टमेंट बकेट बनवणं गरजेचं आहे. तर जी आपल्याला अमाऊंट 0 to 3 years पर्यंत लागणार आहे दॅट शुड बी इन शॉर्ट टर्म बकेट. द अमाऊंट विच वी नीड after 3 years up to 7 years that should be in medium term, and the amount that we need after 7 years that should go into the long term bucket. तर याच्यामुळे काय होतं, आपल्याला जो इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहे तो चूज करायला खूप याचा फायदा होतो. तर मित्रांनो, तुम्ही तुमचे 3 इन्व्हेस्टमेंट्स बकेट बनवले आहेत का? द आन्सर टू दिस क्वेश्चन शुड बी येस. देन नेक्स्ट क्वेश्चन इज ऑन द डायव्हर्सिफिकेशन. हॅव यू प्रॉपरली डायव्हर्सिफाईड युअर इन्व्हेस्टमेंट्स? तर इन्व्हेस्टमेंट करणं हा एक भाग झाला, त्याच्यानंतर त्याचं प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन आहे का हे चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, बेसिक डायव्हर्सिफिकेशन इज ऑन इक्विटी अँड डेप्ट. तर तुमचा इक्विटी ॲलोकेशन किती आणि डेप्ट ॲलोकेशन किती आहे हे तुम्हाला तुमच्या फिंगर टिप्सवर माहीत असणं गरजेचं आहे. तर इज इट 70-30, 60-40, वॉट एव्हर द ॲलोकेशन इज देअर दॅट शुड बी नोन टू यू. Then you can check your allocation in real estate, gold, and if you have overseas fund then also you can check what is the allocation into that. तर हे तुम्हाला प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन झालं आहे की नाही हे पण चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. तर क्वेश्चन नंबर 8 आहे, दॅट इज ऑन युअर रिटायरमेंट प्लॅनिंग. तर मित्रांनो, हा विषय खूप महत्त्वाचा आहे कारण आपण रिटायरमेंटच्या नंतर आपल्याला 25-30 अप टू समटाईम्स अप टू 45-50 इयर्स आपल्याला टाइम काढायचा असतो. तर हा आहे हार्वेस्टिंग पिरियड. आपण अर्निंग फेजमध्ये आपली रिटायरमेंट प्लॅनिंग करून ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही तुमची रिटायरमेंट प्लॅनिंग केली आहे का? तर याच्यामध्ये तुम्ही रिटायरमेंटचा कॉर्पस किती लागतो आणि त्याच्या थ्रू आपण पेन्शन आपल्याला मंथली किती लागतो, याच्या सगळ्याची मेडिकल खर्च किती येऊ शकतो आपल्या रिटायरमेंट नंतर, या सगळ्याची प्लॅनिंग तुम्ही केलेली आहे का? नसेल केली तर तीही करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे, डू यू चेक युअर पोर्टफोलिओ ॲन्युअली और डू यू रिव्ह्यू युअर पोर्टफोलिओ ॲन्युअली अँड अपडेट अकॉर्डिंग टू दॅट? तर मित्रांनो, पोर्टफोलिओ आपला ॲन्युअली रिव्ह्यू करणं आणि अपडेट करणं खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा प्रत्येक फायनान्शियल इयरमध्ये काहीतरी मार्केट मुवमेंट येते आणि त्यानुसार आपण आपला पोर्टफोलिओ रिबॅलन्स करतो का? नसेल केला तर तो करणं खूप महत्त्वाचं आहे. तर या क्वेश्चनचा आन्सर पण येस अपेक्षित आहे. येस, वी रिव्ह्यू आवर पोर्टफोलिओ ॲन्युअली. आणि लास्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, दिस क्वेश्चन इज फॉर एव्हरी वन. हॅव यू इन्व्हेस्टेड ऑन अपस्किलिंग? तर मित्रांनो, स्वतःला अपस्किल करणं खूप महत्त्वाचं आहे. तर 2025 मध्ये तुम्ही स्वतःला अपस्किल करण्यासाठी इन्व्हेस्ट केला आहे का? किंवा एखादी न्यू स्किल तुम्ही शिकली आहे का ज्याच्या थ्रू आपल्याला अर्निंगमध्ये आपल्या फायदा होणार आहे? तर या क्वेश्चनचा आन्सर पण येस असणं अपेक्षित आहे. तर मित्रांनो, हे झाले आपले 10 Q&A. आणि तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पण व्हिडिओ पहा आणि या व्हिडिओमधले जे आन्सर आहेत ते पण कॅल्क्युलेट करा आणि आउट ऑफ 10 तुम्हाला किती मार्क पडतात हे मला जरूर कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकजण आपला फायनान्शियल रिपोर्ट 2025 काढेल आणि त्यानुसार आपल्याला